नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी तसंच अन्नधान्याची नासाडी टाळण्यासाठी राज्यात लवकरच बायोमेट्रिक शिधापत्रिका. हिंसाग्रस्त येमेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतले. जम्मू काश्मीरमध्ये पूरस्थिती नियंत्रणात मात्र धोका कायम. उपग्रहाच्या माध्यमातून पूरस्थितीवर देखरेख. आणि सत्य, अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती देशभर साजरी. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी आणि अन्नधान्याची नासाडी टाळण्यासाठी आगामी 4 महिन्यात राज्यात बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा काल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील 30% धान्याची बचत होणार आहे. मुंबईसाठी तयार होत असलेला नवीन विकास आराखडा हा विकासाचा नव्हे तर विकासकांचा आहे. त्यामुळे आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. मुंबई महापालिकेच्या ई-निविदा प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार असून महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. ऊसाच्या रास्त आधारभूत दराबाबत आज पंतप्रधानांची भेट होणार असून त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करू असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी काल विधानसभेत दिलं. राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांना दंड आकारून नियमित करण्यासंदर्भातला निर्णय या महिनाअखेरपर्यंत घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबतच इतर महापालिका क्षेत्रांमध्ये अशा बांधकामांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला मिळाला असून तो तत्वतः मान्य करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंसाग्रस्त येमेनमधून भारतीय नागरिकांना घेऊन 2 विमानं काल रात्री मुंबई आणि कोची विमानतळांवर दाखल झाली. यापैकी मुंबईला उतरलेल्या विमानातून 190 तर कोची इथं 168 नागरिक पोहोचलेत. भारतीय नौदलाच्या जहाजांनी या नागरिकांना आधी येमेनमधल्या अदेन इथून जिबौती इथं आणलं. त्यानंतर ते विमानानं मायदेशी परतले. यामध्ये 101 महिला आणि 22 मुलांचा समावेश आहे. येमेनमध्ये 4000हून अधिक भारतीय अडकलेत. त्यांच्या सुटकेसाठी 2 प्रवासी जहाज आणि 2 विमानं तैनात करण्यात आली आहेत. येमेनमध्ये अडकलेल्या श्रीलंकन नागरिकांच्या सुटकेसाठीही भारत सरकार श्रीलंका सरकारला सहाय्य करत आहे. दरम्यान येमेनमधल्या हिंसाचारात आतापर्यंत 19 जण ठार झालेत. तर या हिंसाचारात गेल्या आठवड्यात किमान 62 मुलं बळी पडली असल्याचं वृत्त आहे. काश्मीरमधल्या पूरस्थितीवर उपग्रहाच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात असल्याची माहिती काल अणुऊर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. गेल्या 1.5 दिवसात काश्मीरमध्ये पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्यानं लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पावसाची संततधार आणि बर्फाच्या वितरणामुळे भूस्खलनाची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. बहुतांश नद्यांमधली पाण्याची पातळी कमी झाली असल्यानं पूरस्थिती नियंत्रणात आली असून बचाव आणि मदत कार्याला वेग आलाय. तरी पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्यानं पुराचा देण्यात आलेला इशारा मागे घेण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने येत्या 5 वर्षासाठीचं विदेश व्यापार संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं आपल्या कार्यकाळात कोळशाच्या ज्या 204 खाणींचं वाटप केलं त्यातले पैसे ते काल ओदिशामध्ये भारतीय पोलाद कोळशा प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण सोहळ्यानंतर एका बैठकीत बोलत होते. केंद्र सरकारनं 20 कोळसा खाणींचा लिलाव करून नुकतेच उभे केलेले 2 लाख कोटी रुपये हे सरकारचं मोठं यश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. पूर्वीच्या सरकारनं केलेल्या कोळसा खाण वाटपात महसूल बुडाल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं होतं. त्यावर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती आता दिसायला लागली आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव उतरल्यानं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 49 पैशांची तर डिझेलच्या दरात लिटरमागे ₹1.21 कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता पेट्रोल प्रति लिटर ₹67.53 तर डिझेल ₹55.69 दरानं मिळेल. काल मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर तसंच रुपया आणि अमेरिकी डॉलर यांचा विनिमय दर यावर बारकाईनं लक्ष ठेवून त्यानुसार पेट्रोल डिझेल दरात आवश्यक ते बदल करण्यात येतील असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पत्रकात नमूद करण्यात आलंय.
पंजाबमधल्या घुमान इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यभरातल्या विविध ठिकाणांहून सारस्वतांचा मेळा घुमानच्या दिशेने निघालाय। घुमानसाठी विशेष रेल्वेगाडी काल पुण्याहून रवाना झाली। मुंबईहून निघालेली ही गाडी तिथं 5 तास उशिरानं दाखल झाली। सनईच्या सुरावटीत या गाडीतल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। या विशेष रेल्वेगाडीत प्रत्येक बोगीत साहित्य संमेलन समितीतर्फे पुस्तकांच्या नावाची कोडी, साहित्यिकांच्या नावाची कोडी, अंत्याक्षरी असे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या तीर्थक्षेत्रापासून टाळ मृदुंगांच्या गजरात नामदेवांची गाथा आणि विविध ग्रंथांनी समृद्ध असलेली साहित्यिकांची ग्रंथदिंडी घुमान इथल्या साहित्य संमेलनाला रवाना झाली। बुलढाणा जिल्ह्यातल्या परमानंद महाराजांनी पंजाबी भाषेत बरंच लिखाण केलंय। घुमान इथं होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बुलढाणा इथले गावकरी परमानंद महाराजांचं दुर्मिळ हस्तलिखित रसिकांसाठी खुलं करत आहेत। गावकरी त्यांचं हे लिखाण घेऊन घुमानच्या दिशेनं निघाले आहेत। आज जागतिक ऑटिझम दिन, स्वमग्नता विषयक जागरूकता दिन। हा एक प्रकारचा मानसिक आजार, तो लहान मुलांमध्ये आढळतो। मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची टप्प्याटप्प्यानं अपेक्षित होणारी प्रगती जर खुंटली तर ते मूल या विकाराला बळी तर पडलं नाही ना, हे पालकांनी तपासणं गरजेचं असतं। बालकांच्या एकंदर संख्येच्या मानानं या रोगानं ग्रासलेल्या बालकांचं प्रमाण 1% आहे। या आजाराबद्दल पहिलं लक्षण मूल 3 वर्षांचं होईपर्यंत लक्षात येतं। अपेक्षित वयात जर मुलांकडून हसणं, बोलणं अशी प्रतिक्रिया येत नसतील तर पालक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात। मात्र तसं होऊ नये आणि सुदृढ पिढी देशाला मिळावी यासाठी या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न चालू आहेत। राज्य शासनाची सर्व कार्यालये पेपरलेस अर्थात कागदविहीन करण्याच्या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावल्यामुळे जालना जिल्हा राज्यात अव्वल ठरलाय। शासकीय कार्यालयाची देयकं बिल पोर्टल या आज्ञावलीतच कोषागाराला सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या होत्या। त्यानुसार जालना जिल्ह्यातल्या 227 अधिकाऱ्यांनी सुमारे 1800 देयकं या पोर्टलमध्ये सादर केली। त्यासाठी जिल्हाधिकारी AS रंगनायक यांनी पुढाकार घेत जिल्हा कोषागार अधिकारी कल्याणराव अवताडे यांच्यासोबत काम करून कार्यालयातून कागद हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले। अमरावती महानगरपालिकेनं नुकत्याच घोषित केलेल्या BPL अर्थात दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांच्या यादीचं फेर सर्वेक्षण करावं अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षाच्या आठवले आणि गवई गटांनी तसंच अपक्ष नगरसेवकांनी काल अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। अमरावती महापालिका क्षेत्रात एकूण 45,000 BPL कार्डधारक असून नवीन यादीत टीव्ही, गॅस आणि पंखा असलेल्या 10,000 लाभार्थ्यांना वगळण्यात आलंय। या लाभार्थ्यांचा समावेश BPLच्या यादीत पुन्हा करावा, अघोषित झोपडपट्ट्या घोषित कराव्यात आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी यावेळी केल्या। साखर कारखान्यातून कचरा म्हणून बाहेर टाकल्या जाणाऱ्या मळीवर प्रक्रिया करून त्यापासून उच्च प्रतीचं सेंद्रिय खत तयार करण्यात कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आलंय। या खताचा वापर करून कृषी महाविद्यालयाच्या जमिनीवर प्रायोगिक तत्वावर धान्य उत्पादनही घेण्यात आलं। भविष्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करून मळीचा प्रश्न तसंच प्रदूषणाचा प्रश्न सोडवता येईल अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र प्रमुख प्राध्यापक PD राऊत यांनी दिली। जी मळी साखर कारखान्यातून तयार होते ती मळी नदीमध्ये किंवा इतर ठिकाणी टाकली जाते। ती जर शेतकऱ्यांनी वापरली आम्ही देणाऱ्या पद्धतीनं तर मला वाटतं प्रदूषण कमी करण्याकरता बराचसा सहकार्य होईल आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत ह्यापासून मिळू शकेल। ह्याचे प्रयोग विद्यापीठात चालू आहेत। अजून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच हे जे आपल्या साखर कारखान्यामधून तयार होणारं प्रदूषक आहे त्याच्यावर पर्याय निघण्याची शक्यता आहे असा आम्हाला विश्वास वाटतो। या संशोधनामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि किफायतशीर दरात खत निर्मिती करता येणं शक्य होणार आहे। कुंभी कासारी साखर कारखान्याच्या सहकार्यानं हा प्रयोग चालू असून त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। शेती हा देशाचा आर्थिक कणा आहे, त्यामुळे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणणं आवश्यक आहे। त्यातूनच देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकेल। यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कल्याण कुंदरिया यांनी केलं। पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या कृषी व्यवसायामधील MBA या पदवीचा पदवीदान समारंभ काल त्यांच्या उपस्थितीत झाला तेव्हा ते बोलत होते। खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, अरुण फिरोदिया यावेळी उपस्थित होते। या समारंभात संस्थेकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांनी
गौरवण्यात आलं। यावेळी अरुण फिरोदिया यांनी जैविक शेती आणि तंत्रज्ञानाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केलं। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती। जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी महावीरांनी अविरत प्रयत्न केले। सामान्य मनुष्याच्या जीवनातील दुःख वेदना दूर करण्यासाठी सत्य अहिंसेच्या मार्गासाठी भगवान महावीर यांनी आपल्या सुखी संपन्न जीवनाचा त्याग केला। त्यांच्या सत्य आणि अहिंसा आणि भूतदयेच्या शिकवणुकीचा भारतीय जनमानसावर खोलवर प्रभाव आहे। आजच्या संघर्षमय परिस्थितीत मानवी सुख आणि समाधान शोधण्यासाठी त्यांची शिकवण प्रभावित करणारी आहे। भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्यात। भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात सानिया मार्टिना यांच्या जोडीनं अनास्टेसिया आणि अरिना या भगिनींचा 6-3, 6-4 असा पराभव केला। आता सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीचा सामना तिमिया बॅबोसँड आणि क्रिस्तिना माल्डेनोविक या जोडीशी होणार आहे। हवामान राज्यात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला। येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बनावट शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी तसंच अन्नधान्याची नासाडी टाळण्यासाठी राज्यात लवकरच बायोमेट्रिक शिधापत्रिका। हिंसाग्रस्त येमेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतले। जम्मू काश्मीरमध्ये पूरस्थिती नियंत्रणात मात्र धोका कायम। उपग्रहाच्या माध्यमातून पूरस्थितीवर देखरेख। आणि सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती देशभर साजरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।